रामकृष्ण हरे. सज्जन हो, पंढरीची वारी या विषयावर प्रत्येक दिवशी आपण एक अभंगाचं विवरण करत आहोत आणि तो अभंग पंढरी संदर्भात किंवा संतांच्या संदर्भामध्ये म्हणजे वारकऱ्याच्या संदर्भामध्ये असतो आणि त्याचे विवेचन मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण मनाचे कान करून ऐकता आहे, सभासद वाढता आहेत आणि आपण चॅनलला प्रतिसाद देत आहेत, तर त्यामुळे सर्वांना एकदम मनपूर्वक नमस्कार. ऐका. पंढरीचा महिमा ऐका, पंढरीचा महिमा. महिमा म्हणजे मोठेपणा, महात्म्य पंढरीचं. देता अनेक उपमा पंढरीचा महिमा. ऐसा ठाव नाही कोठे. तुकोबाराय म्हणतात की पंढरीचा महिमा ऐका. पंढरीला जर कोणाची उपमा दिली की ह्या तीर्थासारखं हे तीर्थ आहे, तर कोणतेही उपमा लागू पडत नाही. कारण एवढं अनुपमेय, उपमेच्या पुढे पंढरीचा महिमा आहे. म्हणजे त्या पंढरीच्या महात्म्याच्या खालोखाल सगळे तीर्थ आहेत, सगळे शहर आणि तीर्थ जे नगऱ्या आहेत त्या सगळ्या त्याच्या खालोखाल आहेत. त्याच्या जोडीदार म्हणजे त्याच्या समकक्ष उपमेला कोणीही योग्य नाही असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. तर पुन्हा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात, मांडतात. ऐसा ठाव नाही कोठे. ठाव म्हणजे ठिकाण. पंढरी हे ठिकाण आहे, स्थल आहे, तीर्थ आहे, असं कुठेही नाही. देव उभा उभी भेटे. त्या स्थलामध्ये, त्या तीर्थामध्ये देव उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. असा तो विटेवर देव उभा आहे. इतर क्षेत्रामध्ये काही देव शयन करताना असे दिसत आहेत, काही देव वेगवेगळ्या प्रकाराने उभे आहेत किंवा आडवे झोपलेले आहेत. पण असा जो देव उभा उभी भेटे, उभा उभाच भेटतो, तो कधीही झोपत नाही. कमरेवर हात ठेवून सांगतो की इतकंच पाणी आहे भवसागरातलं, तुम्ही या, तुमची मी वाट बघतो आहे. असा जो भक्तांची वाट पाहणारा, सतत उभा असणारा देव आहे. एकदा रात्री बडवे निघून गेल्यावर, कुलप लावल्यावर रुक्मिणी देवाला म्हणाली, देवा आता भक्त पण थोडेसे हेच झालेले आहेत ना, तर तुम्ही थोडं बदला. रात्री बसत जा, खाली झोपत जा आणि सकाळी बडवे येण्याच्या अगोदर उभं राहायचं. तुम्ही जरा शिका, आधुनिक व्हा. तेव्हा पांडुरंग रुक्मिणीला म्हणले, वेडे तुला कळतं का, माझ्या जर एखाद्या सत्य भक्ताला जर काही संकट पडलं ना, तर मला उठायला वेळ लागेल ना, म्हणून मी उभाच असतो. धाडकीने उडी मारून मला पळता येतं. सांगायचा मुद्दा, देव उभा उभे भेटे. तिसरं चरण आहेत सकळ. म्हणले मग इतर खूप तीर्थ आहेत ना. हो हो आहेत ना म्हणाले, सगळे तीर्थ आहेत. तीर्थे काळे देती फळ. ते तीर्थ काही कालांतराने फळ देतात आणि फळ दिलं की ते फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे कृपया पारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. शंकराचार्य. तेव्हा पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं फळ भोगण्यासाठी. पण इथले जे दैवत आहे ना पांडुरंग, ते माणसाला निष्काम सेवा याचा संदेश देत असतं. आणि म्हणून कालचा अभंग होता आपला, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तो देव भक्तालागी करुणे दी संसार म्हणून वारावार करून ठेवी. तो भक्ताला नेहमी मोहात गुंतू देत नाही, कुठलंही फळ देत नाही आणि म्हणून जन्मोजन्मी सेवेचा आनंद मिळतो. आहेत सकळ तीर्थे काळे देती फळ.
हे इतर तीर्थ काही कालाने फळ देतात, पण हे तसं तीर्थ नाही आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तोका म्हणे पेठ, म्हणजे पंढरी पेठ आहे, पंढरी नामाचा तो बाजार आहे. अशी ती पंढरी पेठ आहे ना. भूमीवरी हे वैकुंठ, असं ते भूमीवरचं वैकुंठ आहे. वैकुंठा जायला सायास करावं लागतात ना, तर तिथे जाण्याची आता गरज नाही. पंढरी हे साक्षात भूवैकुंठ आहे, असा निर्वाळा तुकाराम महाराज देतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करताना म्हणतात, कै एखादेनी वैकुंठी जावे, काय तपश्चर्या केली, काय केलं, पुण्य संपादन केलं, तर एखादा मनुष्य वैकुंठाला जात होता. तीही वैकुंठची केले आघवे, तर संतांनी ते हे वैकुंठची तर भूमंडळावर पंढरीमध्ये निर्माण केलेलं आहे म्हणले. माझेनी नाम घोष गौरवे, धवळेले विश्व, माझेनी नाम घोष गौरवे, धवळिले विश्व. हे सगळं विश्व धवल करून टाकलं, पुनीत करून टाकलं, स्वच्छ करून टाकलं. आणि इथे भूवैकुंठ या नामघोष गौरवाने संतांनी निर्माण केलं, असा निर्वाळा माऊली देत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून हा जो पंढरीचा महिमा आहे, एक तरी वेळ पंढरीला जा, वारीमध्ये गेलात तर अत्युत्तम आहे. त्याच्यासाठी हा वारीचा महिमा आपणापुढे मी रोज सादर करतो आहे, की ऐकून ऐकून तुम्हाला असं वाटेल एकदा तरी, की आपल्याला एकदा तरी पंढरपूरला जायला पाहिजे, वारकरी होऊन जायला पाहिजे. आणि पायी वारीत जर आपण गेलात ना, तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेकांचा अनुभव जर तसा आहे, तर आपल्यालाही तो अनुभव नक्की येईल. तेव्हा असा हा व्हिडिओचा भावार्थ आहे. सज्जनो हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, आनंद वाढवा, आनंदी व्हा. रामकृष्ण हरी.